आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवा, मागील आठवडाभर आणि मागील सर्व दिवसांमध्ये तू आम्हाला सांभाळस, सुखी ठेवलंस, निरोगी ठेवलंस आणि देवप्पा आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास. आमचा प्रवास तू सुखरूप केलास आणि देवप्पा पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिरी तू आम्हाला घेऊन आलास आणि देवप्पा तुझी सेवा, तुझी स्तुती, तुझं गौरव करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. म्हणून आम्ही तू उपकार मानतो प्रभूजी, तर आम्हाला धन्यवाद देतो. हे देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना तू आम्हाबरोबर राहा, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे, तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि काही चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. सर्व काही तुझ्या गौरवासाठी असतं. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढील आठवड्यामध्ये आम्ही आमच्या चर्चचा सण साजरा करत आहोत, तरी हे देवप्पा तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि तुझी उपस्थिती व तुझा आशीर्वाद इथं असलेल्या प्रत्येकावर सदैव राहू. आमचा धन्य तारणारा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो आणि बाबा, आमेन. आजच्या मननासाठी आपण शुभवर्तमान जे वाचलेलं आहे ते मार्कुस शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 1 ते 12 अशी वचनं आपण वाचली. त्यामध्ये विवाह संदर्भात येशू ख्रिस्ताने सर्व गोष्टींविषयी आपल्याला शिकवलेलं आहे, सर्व गोष्टींविषयी. आणि विवाह म्हणजे लग्न या संदर्भात पण प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सुंदर शिकवलेलं आहे. अगदी परुषी यांनी काय केलं, येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहावी म्हणून त्याला विचारलं की पुरुषांनी बायको टाकणे सशास्त्र आहे काय. तर आता आपण मलाखीचा 2रा अध्याय 13 ते 16 ही वचनं वाचली की पुरुषाने स्त्रीला सोडणे हे योग्य नाही. मग ते परुषी असं म्हणतात की मोशेने कशी परवानगी दिली. तर येशू ख्रिस्त म्हणतो तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे, परंतु ते योग्य नाही. आणि काय योग्य नाही तर देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केलेले आहे. म्हणजे मातीचा मनुष्य बनवला आणि त्याची फासळी काढून स्त्री बनवलेली आहे आणि ते एकच शरीर, एकच देह आहे. आणि म्हणून ती पुढे 2 नव्हे तर 1 देह आहे. पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे 1 देह होते. वाचा ते सिस्टर, मलाखीचं वचन सापडलं का 2रा अध्याय 13 ते 16 मध्ये. तसेच आमचे गाणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो येणारपणाकडे बिलकुल पाहत नाही. तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. मलाखी 2:13 ते 16. 2:13 ते 16 हां घेत नाही. तुम्ही म्हणता असे का. कारण तुझ्यामध्ये तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे की तर तुझी सहचारणी व तुझी पत्नी, तरुणपणातली पत्नी ही तुझी सहचारणी आहे. विश्वासघाताने वर्तन आहे. त्याच्या ठाई आत्म्याचा धोका करीत अंश आहे अशा कोणीही कसे संधी केले नाही. देवाचा अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे का. याकरिता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो मला सूटपत्राचा तिटकारा आहे. मला परमेश्वर म्हणतो मला सूटपत्राचा तिटकारा आहे. आणि इथं तेच परुषी विचारत आहेत की सूटपत्र देणं योग्य आहे का, नाही का. आणि परमेश्वर मलाखीमध्ये म्हणत आहे की मला सूटपत्राचा तिटकारा आहे. तारुण्यातल्या तुझ्या त्या स्त्रीशी तू संतुष्ट आहेस, तू जडून राहा. आणि ज्याच्या ठाई थोडा जरी आत्मा आहे, परमेश्वराचा आत्मा आहे, तो आपल्या पत्नीला सोडणार नाही, टाकणार नाही. असो देवाची स्तुती असो. तर हे सूटपत्र म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला अगदी सहज म्हणतात डायव्हर्स. तर ते परमेश्वराला मान्य नाही, परमेश्वराला मान्य नाही. आणि ख्रिस्ती
कुटुंबामध्ये तो असं नसावं आणि नसतं शक्यतो. याचं कारण असं की ख्रिस्ती धर्मामध्ये आपण लहान मुलांना संडे स्कूलला बोलवतो आणि लहान मुलांना संडे स्कूल शिकवता येशू ख्रिस्त सांगतो, येशू ख्रिस्ताच्या गोष्टी सांगतो, येशू ख्रिस्ताची प्रीती सांगतो. मग ते थोडं मोठे झाले की दृढीकरणामध्ये त्यांचा विश्वास पुन्हा एकदा त्यांनी प्रगट करावा, दृढ करावा, हे त्यांना शिकवलं जातं, सांगितलं जातं. मग ते मंडळीमध्ये मिळतात आणि मग लग्नाचे होऊपर्यंत काय होतं, त्यांना हे टीचिंग दिलं जातं जे आजचं चालू आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती विवाहामध्ये, ख्रिस्ती फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये डायव्होर्स सूटपत्र हे आपल्याला पाहायला मिळतं. पण आजकाल समाज इतका वर्स्ट म्हणजे तळागाळाच्या पातळीला गेलेला आहे की आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. 2022मध्ये आफ्ताब ऐकलं असेल ना, आफ्ताब आणि श्रद्धा आणि ती मुलगी हे दोघे एकत्र राहत होते. लग्नाच्या आधी एकत्र राहणं म्हणजे त्याला आता लिव्ह इन रिलेशन म्हणतो. आणि ते एकत्र राहिले, त्यांची काही भांडणं झाली, त्यांनी तिला ठार मारलं आणि 35 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले आणि मग तो एक एक तुकडा बाहेर कुठंतरी फेकून येतो. सो दिस इज वर्स्ट मेंटॅलिटी. म्हणजे एकदम क्रूरता आहे, क्रूरता. जर पटत नाही तर लग्न झालेलं नव्हतंच ना, वेगळं राहायचं. परंतु ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही, आपण मलाखीमध्ये वाचलं, ज्याच्यामध्ये आत्म्यात आहे, देवाचा आत्मा आहे, तो असं करणारच नाही. कारण येशू ख्रिस्ताची शिकवणच काय आहे? प्रीती आहे. कोरिन्थीकरांचा 13वा अध्याय आपण वाचला पहिल्या पत्रातला. प्रीती रुसत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती बढाई मारत नाही, प्रीती हेवा करत नाही. आणि सर्वप्रथम नवरा आणि बायको, पती आणि पत्नी यांच्यामध्ये काय पाहिजे? प्रीती पाहिजे. अगदी क्रूरतेचं प्रतीक झालं हे आफ्ताब आणि ती श्रद्धा, नाही का? अगदी तरुण सुंदर मुलगी 24-25 वर्षाची, तिला मारून टाकलं गेलं. म्हणजे लग्न हे सर्वमान्य, देवाला मान्य असावं असं आपलं बायबल सांगतं. आणि यामध्ये लग्नामध्ये येशू ख्रिस्ताची उपस्थिती हवी पाहिजे. आणि तरुणपणामध्ये आपण जी पत्नी करतो, जी स्त्री करतो, तिच्याशीच आपल्याला आयुष्यभर संतुष्ट राहायचं असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. हे केव्हा होईल? जेव्हा उपदेशक 4:12 वाचा प्लीज. उपदेशक 4 अध्याय 12 वचन. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस, उपदेशक 4:12. जो एकटा असतो, हां बरोबर, त्याचा कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पटांनी 3 पदरी जोडी सहसा तुटत नाही. 3 पदरी दोरी तुटत नाही, सहसा तुटत नाही. तिहेरी दोरी, 3 पदरी दोरी म्हणजे काय? नवरा, बायको आणि येशू ख्रिस्त, दोघांमध्ये कुटुंबामध्ये जर येशू ख्रिस्त असेल तर ही तिहेरी दोरी बनते, पती, पत्नी आणि येशू ख्रिस्त. तर ती दोरी सहसा तुटत नाही. काही झालं, काही प्रॉब्लेम आले, आर्थिक संकट आलं, विवंचना आली, तरी ती तिहेरी दोरी काय होत नाही? तुटत नाही. म्हणजे ही नवरा बायको किंवा पती पत्नी वेगळे होत नाही ते, कारण येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आहे. आणि शास्त्र काय सांगतं आपल्याला? देवप्रीती आहे. ऐकले का वचन तरुण मुलांना? देवप्रीती आहे. पुढे काय? जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. ऐक, मग देवप्रीती आहे. तो जर देव यांच्यामध्ये असेल, काय नवरा बायको यांच्यामध्ये उपस्थित असेल, तर ते प्रीतीमध्ये राहतात. आणि ते प्रीतीमध्ये राहिले तर काय? डायव्होर्स, सूटपत्र हा प्रश्न येतच नाही. थोडाफार वाद, किरकोळ इकडे तिकडे, तो प्रीतीने, प्रेमाने, सामंजस्याने तो सोडवला जातो. तर आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताची उपस्थिती असायला पाहिजे.
कारण सूटपत्र डायव्हर्स हे देवाला न आवडणारी गोष्ट आहे. त्याचा तिटकारा आहे परमेश्वराला, तिटकारा आहे. मग ते 18, 19, 20 होते आपण. मग ते 18 अध्याय 19, 20 वर्ष. मी आणखी तुम्हाला सत्य सांगतो, हां. पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहे तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. हां, देवाची स्तुती असो. जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत तेथे मी आहे, प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो. दोघे किंवा तिघे म्हणजे कमीत कमी दोघे तरी पाहिजेत येशू ख्रिस्ताला. आणि ते एक मनाने एक जीवाने एकत्र येणारे म्हणजे पती आणि पत्नी, नवरा आणि बायको. त्यांनी एकत्र आलं की तिथे येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त जर त्यांच्यामध्ये आहे तर त्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातात. आणि जर त्यांचे सर्व प्रश्न स्वर्गीय राज्यातून येशू ख्रिस्ताद्वारे सोडवले जातात तर वाद भांडण व्हायची काही गरज असते. म्हणून ही येशू ख्रिस्ताची जी प्रीती आहे ती शिकवायला पाहिजे अख्ख्या जगाला. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं पाहिजे सर्वांनी, कारण त्याची शिकवण फार सुंदर आहे. प्रीती ही त्याची शिकवण आहे, क्षमा ही त्याची शिकवण आहे, दया ही येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, क्रूरता नाही. आपण आणखी एक उदाहरण बघितलं असेल की एक डॉक्टर मुलगी आहे ना, हैदराबादच्या जवळ अगदी ते टोल नाक्याच्या तिथं तिने स्कूटर थांबवली होती काहीतरी कामानिमित्त. आणि ते एक ट्रक ड्रायव्हरने बघितलं. ट्रक ड्रायव्हर किन्नर वगैरे त्यांनी काय केलं, तिच्या चाकातली हवा काढली, स्कूटरच्या चाकातली हवा काढली. आणि मग तिने फोन केला की बहिणीला की स्कूटर माझी पंक्चर झाली होती. मग पुन्हा हेच तिला म्हणले की चल आम्ही तुला पुढे जायचं आहे तिकडे सोडतो. आणि मग ती ट्रकमध्ये बसली आणि बहिणीला फोन केला की मी आता ट्रकनी येत आहे, काय काळजी करू नको. ती स्कूटर तिथंच सोडली. आणि मग ह्यांनी तिला जंगलात नेलं, रेप केला, मारून टाकलं. एवढंच नाही, जाळलं पण. बापरे, बघा. आणि मग त्याच्यावर ते पालापाचोळा वगैरे तिथला टाकला. आणि तिथून जाताना एका माणसाला ते असं हात अर्धवट जळलेला दिसला. म्हणजे त्यांनी पोलिसांना सांगितलं. इथे शोधाशोध तर सुरूच होती, बहिणीने कंप्लेंट तर केलीच होती. आणि मग ते टोल नाक्याचे काय केले, CCTV कॅमेरे जेव्हा चेक केले तेव्हा ते ट्रकवाले सापडले. ते 5 जण होती ती सापडली. आणि मग हैदराबाद म्हणजे त्या तिकडचं आंध्र प्रदेशी पोलिसांनी त्यांना पकडलं. पकडल्यानंतर पहाटे तिथं घेऊन गेले त्या ठिकाणी. कसं झालं हे वारदात म्हणतात ना, कसं झालं ते सांगा, दाखवा, कुठं कसं काय काय केलं. आणि मग तिथं त्यांनी काहीतरी पळायचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्या 4-5 जणांना शूट केलं, मारून टाकलं. तर इतकी क्रूरता आहे की स्त्रियांना अतिशय क्रूरतेने वागवलं जातं. ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही ते लोक, सगळेच नाही, पण ज्याला येशू ख्रिस्त माहीत आहे तो प्रीतीमध्ये राहतो. आणि ज्याला प्रीती माहिती आहे तो आपल्या पत्नीला रिस्पेक्ट देतच असतो. याचं कारण काय, प्रभू श्री ख्रिस्ताने रिस्पेक्ट दिलेला आहे स्त्रियांना. पहा, शंभरोनी स्त्री याकोबाच्या विहिरीवर आली पाणी भरायला, कितीतरी रिस्पेक्टफुल ते संभाषण आहे, कितीतरी आदरायुक्त प्रभू श्री ख्रिस्ताने तिच्याशी बोलणं केलेलं आहे, नाही का. तू जिवंत पाणी माग, मी तुला जिवंत पाणी दे. आणि या मंदिरात उपासना होणार नाही असे दिवस येत आहेत. तिथे गिरिजीम पर्वतावर त्यांनी एक मंदिर बनवलं होतं, जसं शल्मोनाने मंदिर बनवलं तसं या मंदिरात नाही. आणि यरुशलेममध्ये पण उपासना होणार नाही असे दिवस येत आहेत. म्हणजे तेव्हा ती म्हणली की आम्हाला मसिहा येईल तेव्हा शिकवेल सगळं. म्हणजे तिचा विश्वास होता मसिहा येणार आहे. तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो तुझ्याशी जो बोलत आहे तो तोच आहे, ख्रिस्त आहे, मसिहा आहे. देवाची स्तुती आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताने स्त्रियांना काय केलेलं आहे, रिस्पेक्ट दिलेला आहे. परमेश्वर यहोवा देवाने पण स्त्रियांना रिस्पेक्ट दिलेला आहे. एक दासी, अब्रामाची दासी हग्गार, ही बैरशेबाच्या वाळवंटामध्ये चालली होती.
तिचा मुलगा इस्माईलला घेऊन ती चालली होती आणि मुलगा ती ऊन असल्यामुळं वाळवंट असल्यामुळं तहानेने व्याकुळ झाला आणि त्याला तहान लागली आणि त्याला तिने ठेवलं तिथे आणि तो आता तहानेने व्याकुळ होऊन मरेल म्हणून ती दूर जाऊन थोडंसं बाजूला उभी राहून आक्रोश केला ती परमेश्वराकडे, हे अब्रामाचे देवा तू कुठं आहेस? मूल व्याकुळ झाले तहानेने आणि ते मरताना मी पाहू काय. तर तिथं परमेश्वराने काय केलेलं आहे, तिची हाक ऐकलेली आहे आणि त्या बैरशेबाच्या वाळवंटामध्ये परमेश्वराने एक झरा दिलेला आहे, उत्पन्न केलेला आहे आणि त्या झऱ्याचं पाणी त्या हगारीने तिचा मुलगा इस्माईलला पाहतो. परमेश्वर स्त्रियांना खूप मान देतो आणि विशेष म्हणजे तो बैरशेबाच्या वाळवंटामध्ये झरा अजूनही आहे. जमिनीपासून जवळजवळ 6 फूट पाणी वर येतं अजूनही, आजही आहे, आजही पुढे जमिनीपासून 6 फूट पाणी वर येतं. त्याला कट्टा करून मग एक चॅनल करून ते पाणी नेलं जातं आणि 12 महिने 24 तास ते पाणी आटत नाही. परमेश्वराने काही पुरावे ठेवले की तो सत्य आहे. येशू ख्रिस्त काल आज आणि युगायुग काय आहे, सत्य आहे. मरिया मगदाला जी जिच्यातून 7 भूतं येशू ख्रिस्ताने काढली होती, तिला पण परमेश्वराने कितीतरी मान दिलेला आहे. किती येशू ख्रिस्ताची सेवा करत असेल आणि पुनरुत्थित प्रभू श्री ख्रिस्ताचं दर्शन प्रभू श्री ख्रिस्ताने पहिलं मरिया मगदालाला दिलं, नाही का? पुनरुत्थित ख्रिस्त म्हणजे परमेश्वर ख्रिस्त आहे, मनुष्य नाही. त्या परमेश्वर ख्रिस्ताचं दर्शन बायबल सांगतं परमेश्वराला कोणी कधी पाहिलं नाही, परंतु ते पहिलं दर्शन पुनरुत्थित परमेश्वर येशू ख्रिस्ताचं दर्शन काय केलं, त्याने मरिया मगदालाला दिलं. देवाची स्तुती असते. आणि हन्ना नाही का देवाच्या मंदिरामध्ये गेली आणि ती अश्रू गाळून देवाकडे प्रार्थना केली आणि तिचे अश्रू परमेश्वराने पाहिले आणि परमेश्वराने तिला उत्तर दिलं. तिचा सेवक एली, परमेश्वराचा सेवक एली या याचकाद्वारे जा, काय म्हणला, जा तू जी विनवणी परमेश्वराकडे केली आहेस ती परमेश्वर पूर्ण कर. आणि मग आपल्याला माहिती आहे हन्ना गेली आणि हन्नाला मुलगा झाला शमूएल आणि तो थोर शास्ता झाला, याजक झाला आणि देवाचा मोठा सेवक झाला शमूएल. परमेश्वरा स्त्रियांना मान देतो. प्रभू श्री ख्रिस्ताने स्त्रियांना मान दिलेला आहे. म्हणून ज्याला प्रभू श्री ख्रिस्त माहिती आहे तो आपल्या घरात ज्या स्त्री आहेत, बहीण असू दे, आई असू दे, पत्नी असू दे, त्या स्त्रियांना काय करतो, मान देतो. आणि म्हणून या ज्या घटना मी 2 एकदम वर्ष झालेल्या, पुन्हा निर्भयाचं पण आपल्याला माहितीच आहे, निर्भया हत्याकांड झालं, भयंकर होतं ते पण. तर हे स्त्रियांशी असं वागणं हे ज्याला येशू ख्रिस्त माहिती आहे तो कधी करणार नाही. ख्रिस्ती माणसाकडून हे करणं तर सोडा, विचार करणं सुद्धा अपेक्षेच्या बाहेर आहे. आणि ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या घरामध्ये ज्या कोणी स्त्री आहेत त्यांना मान दिलाच पाहिजे, कारण येशू ख्रिस्त त्याच्या आईला मान देत असे मरियम, नाही का? येशू ख्रिस्त मरिया मगदाला जी त्याची भक्त होती, सेविका होती, तिला मान देत असे. शंभरोनी स्त्रीला येशू ख्रिस्ताने मान दिला, अगदी रिस्पेक्टफुल बोलला येशू ख्रिस्त. तर येशू ख्रिस्त जर स्त्रियांना मान देतो, तो देवाचा पुत्र असतो, तर आपणही आपल्या घरामध्ये ज्या स्त्री आहेत, आई, बहीण किंवा पत्नी, त्यांनाही मान दिलाच पाहिजे. आणि सूटपत्र किंवा डायव्हर्स हे तरुण मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा आता जे लग्न होणार आहे असूच नाही. म्हणजे तुम्ही प्रार्थनापूर्वकच तुमच्या जोडीदाराची निवड करायची. प्रार्थना करा आणि योग्य ते जोडीदार तुम्हाला परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये आणून देईल आणि ती जोडी मग तुमची सुंदर असेल, चांगली असेल आणि देवबाप तुम्हाला लग्नाच्या अनेक वाढदिवस एकत्र दाखवणारे असे असतील आणि तुमचा संसार काय होईल, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा होईल. तर आपल्या घरामध्ये तारणाचा शब्द असायला पाहिजे. स्तोत्र 118:15 वचन होतं. स्तोत्र 118:15. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानाच्या वसीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. तारणाचा शब्द आपल्या घरामध्ये नीतिमानाच्या घरामध्ये असतो. जो येशू ख्रिस्ताला
मान देतो, जो येशू ख्रिस्ताला घेऊन वागतो, नाही का, तो त्याची पत्नी यांच्या घरामध्ये आनंद असतो आणि तारणाचा शब्द त्यांच्या घरामधून सतत ऐकू येतो. आणि म्हणून त्यांना परमेश्वर कसा आशीर्वाद देतो? नीतिसूत्रे 15 अध्याय 6 वचन. नीतिसूत्रे 15 अध्याय 6 वचन. धार्मिकाच्या गृहात मोठे भांडार असते, दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो. हा, जो धार्मिक आहे, जो आपल्या पत्नीला मान देतो, जो विवाह परमेश्वराला मान्य आहे, त्याच्या घरामध्ये काय असतं? मोठं भांडार असतं. म्हणजे परमेश्वर त्यांच्या सर्व गरजा पुरवतो. त्याच्या संपत्तीवर स्वर्गीय भांडारातून काय करतो? पुरवतो. आणि मग त्यांचं घर अगदी शांती समाधानाने भरलेलं असतं. स्तोत्र 119 अध्याय 54 वचन वाचूया. स्तोत्र 119 अध्याय 54 वचन. माझ्या संसार यात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. माझ्या संसार यात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. बघा, म्हणजे गीतरूप झालेले आहे. देवाचे नियम गीतासारखे. आपण किती सुंदर गाणी गातो ना. नितीन छान गाणी गातो, राहुल पण व्हेरी नाईस, अगदी फेमस आहे दोघे. तर फार सुंदर वर्षिप होती. ते इतकं आपल्या संसारामध्ये हे देवाचे नियम काय असं पाहिजे? संसार यात्रेमध्ये देवाचे नियम गीतरूप झाले पाहिजेत. आपल्याला देवाचे गीत गायला, पती पत्नीला, लेकरांना घेऊन गीत गायला आनंद वाटला पाहिजे. जेव्हा आपण गीत गातो, तारणाचा शब्द म्हणजे देवाचं वचन आपल्या घरामध्ये आपण गाजवतो, तेव्हा आपल्या लेकरांचं पण कल्याण होतं. आणि जेव्हा आपल्या लेकरांचं कल्याण होतं, तेव्हा योग 5:24 कसा आशीर्वाद असतो पहा. योग 5:24 आपण हा आशीर्वाद तर पाहिलात. घरामध्ये मोठं भांडार असतो, कधी कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणखी एक आशीर्वाद काय आहे बघा, योग 5:24. तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल. डेरा म्हणजे वस्तीस्थान, नाही का, घर. डेरा शांती समाधानाचा आहे. तुझ्या घरामध्ये शांती आहे, समाधान आहे, कुठल्या गोष्टीची कमतरता नाही, टेन्शन नाही, काही प्रॉब्लेम नाही. असं याची तुला काय होईल? प्रचिती येईल. आणि त्यामुळं तुझं जे घर आहे शांती समाधानाने भरून जाईल. जर दोघं एकत्र आले, दोघांनी, नवरा बायकोनी, पती पत्नीने, लेकरांनी प्रार्थना केली, त्याचे नियम, त्याचे गीतरूप असं गायलं, देवाच्या वचनाला, तारणाच्या शब्दाला घरामध्ये मान दिला, येशू ख्रिस्ताची उपस्थिती घरामध्ये आणण्याचा त्याच्या वचनाद्वारे, गीताद्वारे प्रयत्न केला, तर आपलं निवासस्थान हे देवाला रमणीय वाटेल. गणना 24 अध्याय 5 वचन. गणना तुझे डेरे हे इस्रायला तुझे निवास मंडप किती रमणीय आहे. हे इस्रायला तुझा निवास मंडप, तुझा डेरा किती रमणीय आहे. म्हणजे निवासस्थान. गणना 24:5 वाचलं. निवासस्थान कसं आहे? रमणीय आहे. आपल्या निवासस्थान घरामध्ये आलं की आपल्याला आनंद वाटला पाहिजे. घरामध्ये राहताना, आपल्याला वेळ घालवताना, आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या पत्नीबरोबर, आपल्या पतीबरोबर, आपल्या लेकरांबरोबर आपल्याला रमणीय आनंद वाटला पाहिजे. आणि जर आपल्याला आनंद वाटत असेल तर देवालाही हे आपलं निवासस्थान गणना 24:5 प्रमाणे कसं वाटेल? रमणीय असं वाटेल, नाही का. एक अजून वचन वाचलं, स्तोत्र 87:2. याकोबाच्या सर्व वसतिस्थानातून सियोनाची द्वारे त्याला अधिक प्रिय आहे. याकोबाच्या सर्व वस्तीस्थानावरून, हे जो डेरा आहे तो शांती समाधानाचा आहे, रमणीय आहे, परंतु परमेश्वराला सियोनाची द्वारे अधिक प्रिय आहे. सियोनाचं द्वार म्हणजे ज्या घरामध्ये, ज्या दारामध्ये देवाचं गीत गायलं जाते, देवाचं वचन वाचलं जाते, असं देवाचं रमणीय स्थान, ते त्याला, परमेश्वराला कसं आहे? अधिक प्रिय आहे. देवाची स्तुती असं. आणि हे पती पत्नी जे आहे ते दोघं आहेत असं समजायचं नाही. ते दोघे काय आहेत? एकच आहेत. कारण परमेश्वराने पहिले कुणाला बनवला? आदामाला, है ना, मातीचा बनवला, त्याच्यामध्ये श्वास फुंकला आणि नंतर काय केलं? त्याला गाढ निद्रा आणली. आणि गाढ निद्रा आणल्यानंतर त्याची काय काढली? पासळी काढली. आणि पासळी काढल्यानंतर त्याची काय बनवली? स्त्री, हवा. हो की नाही? माझ्या शरीरातलं शरीर आहे, हो की नाही, असं आदाम बोलला ना. आणि मग तो त्याच्या शरीराचाच एक भाग आहे. स्त्री म्हणजे पुरुषाच्या शरीराचाच काय एक भाग आहे, बरोबर आहे. आणि म्हणून काय
आपण काय करायचं आहे, एकमेकाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. आता आपलं बोट जर चेंबलं, कापलं, तर आपल्याला काय होतात, वेदना होतात, आहे की नाही? त्याच वेदना पतीला झाल्या पाहिजेत जेव्हा पत्नीला काही वेदना असतात तेव्हा, कारण ते एकच शरीर आहे. त्याच वेदना पत्नीला झाल्या पाहिजेत जेव्हा पतीला वेदना असतात तेव्हा, कारण ते एकच शरीर आहे. आणि असं जेव्हा असते तेव्हाच प्रभू श्री ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आपण एक आदर्श कुटुंब असं असतो, आदर्श कुटुंब. मग तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळं भांडार तुमचं भरलेलं असेल, तुमचा डेरा कसा असेल, शांती समाधानाचा असेल. आमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला मी सांगितलं असेल का, ब्राह्मण राहतात, ते भटजी आहेत. आणि भटजी ते घराची शांती करायला जातात, लग्न ठरवायला जातात, लोकांची लाईन लागते त्यांच्याकडे पत्रिका जुळवायला. पत्रिका जुळवतात, त्यांचं आडनाव पाटण. मग मला एकदा ते भेटले रस्त्यावर, असंच येता जाता भेटत नसतात, माझे चांगले मित्र पण झाले. त्यांना माहिती आहे मी चर्चमध्ये फादर आहे. आणि ते मला सहज एकदा बोलले, आत्ताच रिसेंटली 1-2 महिन्यात, की मुलाचं लग्न झालं, मुलगा इंजिनियर, मुलगी पण IT इंजिनियर, आणि 3 महिन्यात डायव्होर्स झाला. अरे बापरे, असं कसं झालं? मला विशेष आश्चर्य वाटलं, असं कसं झालं, काय पटत नाही. पण काय म्हटलं, पत्रिका वगैरे, ते म्हटले पत्रिका जुळली होती. कुणी बघितली होती? मीच बघितली होती असं ते म्हणाले. मग ती पत्रिका जर जुळली, सगळे गुण जर जुळले, तर मग असं का झालं काय माहीत नाही. मी त्यांना सांगितलं की आम्ही ख्रिस्ती धर्मामध्ये पत्रिका जुळवत नाही, मुहूर्त बघत नाही, दोघांच्या सवडीने कुठला दिवस आहे ते बघतो, दोघांच्या सवडीने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सवडीने कुठला टाईम आहे ते बघतो, आणि त्या टायमाला लग्न लावतो. त्या टायमाला कधी लग्न लागतच नाही. चर्चमध्ये नवरा नवरी काही वेळेवर येतच नाही. असं आमचं लग्न असतं. आणि आमची सगळी लग्न ख्रिस्ती लोकांची टिकतात, ही देवाची कृपा आहे. कारण आम्ही येशू ख्रिस्त सांगतो, येशू ख्रिस्त शिकवतो, येशू ख्रिस्ताची प्रीती शिकवतो, आणि येशू ख्रिस्त आमच्यामध्ये असतो. आमच्या संसारामध्ये येशू ख्रिस्ताची उपस्थिती असते. आणि म्हणून हे डायव्हर्स किंवा सूटपत्र येशू ख्रिस्ताला वीट आणणारी गोष्ट आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, परमेश्वर म्हणतो मराठीमध्ये, वीट आणणाऱ्या गोष्टी आहेत त्या मला, आणि त्या देवाला ज्या आवडत नाहीत त्या आम्ही करत नाही. मग ते म्हटले की एकदा विचार केला, आता त्या मुलाचं दुसरं लग्न ठरवण्यापूर्वी ते चर्चला येतील कदाचित, काय डोंट नो. परंतु काय फायदा नाही. पत्रिका 23 गुण का काय मिळवतात, ते 36 गुण 36 गुणचं काय मिळवतात, ते काय फायदा नाही असं कोण सांगतो? भटजी. आता काय सांगायचं, म्हणजे हे सगळं खोतांड आहे, हे सगळं खोटं आहे. आपला ख्रिस्त करा, आपला देव प्रभू येशू हेच सत्य आहे, आणि त्याच्याच मार्गाने आपण जाऊया. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आणि जी लग्न झालेली आहेत तुमचे संसार सुखाचे आहेत, आणि जी लग्न होणार आहेत त्यांचे पण या येशू ख्रिस्तामध्ये तुमची लग्न कशी हो, आशीर्वादित हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तू जे आम्हाला शिकवतोस त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं. आमच्या कुटुंबामध्ये देवप्पा आम्ही पती आणि पत्नी एक देव असावी, आणि देवप्पा एकमेकाची काळजी घ्यावी, एकमेकाला रिस्पेक्ट द्यावा, एकमेकावर प्रीती करावी, असं तुझं आहे. तुझा आत्मा तो आम्हाला घाल. आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन.